महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी 4 मार्च 2025 रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे। नमस्कार मित्रांनो, बिंदास्त बोल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात सहभागाचा आरोप आहे। धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे, तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयाकडे दिला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले। अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। काल रात्री देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली। यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला। राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पुरेसा नसून संपूर्ण सरकार बरखास्त करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे। अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांना केवळ राजीनामा न देता त्यांना थेट बडतर्फ करण्याची मागणी केली। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत राजीनामा पुरेसा नसून मुंडेंना बडतर्फ करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। दमानिया यांनी असेही म्हटले की सर्व पुरावे उपलब्ध असतानाही कारवाई होत नसेल तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल। दमानिया यांनी इशारा दिला की जर धनंजय मुंडे यांना बडतर्फ केले नाही तर ते विधानसभेचे अधिवेशन बंद पाडतील। त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मुंडेंच्या बडतर्फीसाठी दबाव वाढवला। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांच्या मते मुंडे यांचा राजीनामा पुरेसा नसून त्यांच्यावर खुनाच्या आरोपाखाली कारवाई होणे आवश्यक आहे। जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले। तथापि त्यांनी असेही म्हटले की मुंडे यांची मगरुरी अद्याप कायम आहे आणि त्यांनी राजीनामा देताना तीच वृत्ती दाखवली। त्यांनी पुढे म्हटले की मुंडे यांच्या निकटवर्ती यांनी खंडणी मागितल्याचे आरोपींनी उघड केले पाहिजे आणि मुंडे यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करावे। त्यांनी असेही म्हटले की मुंडे यांनी राजकीय गुंडांना समर्थन दिले आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तपास आणि नंतरच्या घडामोडीमुळे मुंडे यांच्यावर दबाव वाढला आहे। राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू आहे। तर चला मित्रांनो, इथेच थांबू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।